चला तर आजचा व्हिडिओ होणार आहे Q&Aचा, कारण तुमचे खूप पोलीस भरतीबद्दल प्रश्न येतात, तर त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आली आहे. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. जर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ खूप कामाचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे खूप कमेंट्स आहेत, जे मी पोलीस भरतीबद्दल जे व्हिडिओ वगैरे बनवते ना, त्या व्हिडिओवर खूप तुमचे कमेंट्स येतात की असं तसं खूप म्हणजे तुमचे प्रश्न असतात जे तुमच्या मनातले. तर म्हटलं चला एकाला पर्सनली कमेंट म्हणजे उत्तर देण्यापेक्षा त्याच्यापेक्षा म्हटलं आपण एक काम करूया, त्यातले काही प्रश्न घेऊया आणि आपण त्या प्रश्नांवर जरा बोलूया किंवा त्या प्रश्नांबद्दल मी तुम्हाला तुमचा डाऊट जो आहे तो क्लिअर करते. म्हणून मग आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण, तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता पहिलं म्हणजे मी माझे प्रश्न काढले 10, मला जे त्यातले वाटले घ्या, मी ते घेतले. तुम्ही आणखी पण चांगल्या चांगल्या कमेंट्स करा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. असाच एक व्हिडिओ बनव. आणि आता सध्या तरी मी 10च प्रश्न घेतले, जास्त काही घेतले नाही. म्हटलं याच्यावरच बोलूया, कारण प्रश्न होते खूप सारे होते, पण सेम सेम होते आणि ज्याची उत्तरं तुम्हाला पण माहिती होती. म्हणून मग म्हटलं जे काहीतरी नवीन आहे किंवा जे खरंच मुलांना डाऊट आहे, तर त्याचे प्रश्न घेतले. तर तुम्ही याच्यानंतर पण छान छान कमेंट्स करा, मी त्याचं पण उत्तर नक्की देईन. तर चला आता आपण हे प्रश्न बघू. तर पहिला प्रश्न आहे की 10वी नंतर डिप्लोमा केलाय, इंजिनिअरिंग केलंय, तर पोलीस भरती चालते का? पोलीस भरतीचा बेसच हा 12वीवर असतो. 12वीवरच पोलीस भरती निघत असते. तुम्ही काही एज्युकेशन करा, पण तुमचं 12वी हे कम्प्लीट झालेलं पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकतात. कारण 12वी जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हाच आपले TC किंवा म्हणा आपला मार्कशीट वगैरे सगळं लागते. जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा सबमिट करावं लागते. त्याच्यामुळे आपली 12वी ही कम्प्लीट पाहिजेच पोलीस भरतीसाठी. कारण पोलीस भरतीचा बेसच आहे की 12वी ही कम्प्लीट पाहिजे. तर मॅम पायल्स असेल तर चालतं का? हो, चालतं. नंतर ग्राउंडवर कसं सिलेक्ट करतात? म्हणजे सगळ्यांना एकत्र पाठवतात की कास्ट वाईज पडायला लावतात? असं काही नसतं की तुम्हाला कास्ट वाईज पडायला लावतात, असं काहीच नसतं. तुमचं कसं असतं, ज्या तारखेला तुमचं ग्राउंड आहे त्या तारखेला तुमचं सिरियल वाईज जे तुम्ही उभं राहिलं त्याचे 20-20 जणांचं टीम असते, त्या टीमनुसार तुम्हाला पाठवतात आणि त्यानुसारच तुमचं सगळं ग्राउंड होत असते. तिथं कास्ट वगैरे काही नसतं. कास्ट सगळ्यात लास्टची प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये तुमची फायनल मेरिट लागत असते, तेव्हा कुठेतरी कास्टचा उल्लेख होतो. तोपर्यंत कास्ट ही मध्ये येत नाही, पूर्ण प्रोसिजरमध्ये नाही येत. ना कास्ट ही ग्राउंडला येते, ना पेपरला येते, ना काही. जेव्हा तुमचं डॉक्युमेंट्स होतं तेव्हा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मागितलं जातं. जेव्हा फायनल मेरिट लागते तुमची, तेव्हा तुमची कास्टनुसार लागते. जर तुम्हाला चांगले मार्क्स असले तुमचं ओपनमधूनच सिलेक्शन होतं, आणि जर मार्क्स जर कमी वगैरे असले तर तुमच्या कास्टमधून पण सिलेक्शन होतं. म्हणून कास्ट ही मध्ये येत नाही. तर चौथा प्रश्न होता की एज लिमिट वाढली का ताई? तर हो, एज लिमिट अजून वाढली नाही, तसा काही GR आला नाही. जर आला तर मी तुम्हाला नक्की सांगेल. नंतर MSCIT कंपल्सरी आहे का? तर हो, पोलीस भरतीला MSCIT हे कंपल्सरी आहे. MSCIT तेव्हा नाही मागत जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतं तेव्हा मागत नाही, पण त्याच्या 6 महिन्यानंतर तुम्हाला MSCITचं सर्टिफिकेट हे जमा करावं लागतं आपल्या हेडक्वार्टरला. तर तुम्ही MSCIT जर आत्ता खाली टाईम असेल तर शिकून घ्या, करून घ्या. आणि नंतर पुढे पण तुमचं जर सर्टिफिकेट नाही आलं तर पुढे पण तुम्हाला वेळ दिला जातो 6 महिन्यांचा. 6 महिन्यानंतर म्हणजे कधी, जेव्हा तुम्ही ट्रेनिंग करून जेव्हा हेडक्वार्टरला येतात त्याच्यानंतर तुम्हाला 6 महिने हा टाईम दिला जातो. तोपर्यंत खूप वेळ आहे. तर तुम्हाला जर वेळ आहे तर करून घ्या MSCIT, काही प्रॉब्लेम नाही. नंतर 6वा प्रश्न होता व्हॅलिडिटी लागते का? हो, व्हॅलिडिटी लागते, पण कधी, जेव्हा आपण भरती करून ट्रेनिंग सेंटरमधून येतो तेव्हा आपल्याला फॉर्म देतात. तो फॉर्म नेऊन आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी आपल्या गावावरून काढावी लागते. आपली जर व्हॅलिडिटी ही गव्हर्नमेंट नोकरीची असेल तर ती 1 वर्षानंतर येते. तर आपल्याला 2 वर्षाचा टाईम हा दिला जातो व्हॅलिडिटी जमा करण्यासाठी, म्हणून व्हॅलिडिटी ही लागते. त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे आणि खूप चांगला आहे, ऐका. पोलीस भरती ही MCQ टाईपमध्ये असते की पेपर टाईपमध्ये असते? पोलीस भरती ही MCQ टाईपमध्येच असते. आपला प्रश्न असतो त्याला 4 आन्सर दिलेले असतात, त्यातलं जे करेक्ट आन्सर आहे ते आपल्याला घ्यायचं असतं आणि इथं राहून जे उत्तरपत्रिकेचे जे गोल गोल आहे त्याचं जे उत्तर तुमचं बरोबर आहे, समजा 3 नंबरचं बरोबर आहे तर तिथं 3 नंबरचा गोल तुम्हाला करावा लागतो. प्रश्नपत्रिकेचा आणि उत्तरपत्रिकेचा अभ्यास चांगला करा, कारण कसं होतं कधी कधी प्रश्नपत्रिकेचे जे राऊंड असतात ते आपण इथं बरोबर करतो आणि इथं आपलं चुकतो, त्याच्यामुळे आपले मार्क्स पण जातात. म्हणून त्या गोल राऊंडचा सुद्धा, उत्तरपत्रिकेचा सुद्धा अभ्यास करा. पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर तो पण अभ्यास तुम्ही नेमका करा. पेपर टाईपमध्ये नसतो, ते आपले शाळेय पेपर सारखे नसतात. नंतर 8वा प्रश्न आहे, मला वाटतं मुलाचाच असेल कोणत्या तरी. ट्रेनिंग सेंटरला मोबाईल चालतो का? हा प्रश्न आहे. तर खरंच ट्रेनिंग सेंटरमध्ये मोबाईल चालतो, पण कसं मोबाईल चालतो पण आपल्याला जास्त वापर त्याचा करता येत नाही. कारण कसं असतं, पूर्ण शेड्यूल आपलं पॅक असतं.
सकाळचं ते ग्राउंड वर्कआउट, आउटडोअर इनडोअर, नंतर लॉ वगैरे ते सगळं असतं, जेवणाचा टाइम, नंतर संध्याकाळचं ग्राउंड. त्या सगळ्यांमध्ये एवढा आपण बिझी होऊन जातो ना की आपल्याला मोबाईल सुद्धा वापरता येत नाही. मग नंतर काय होते की नंतर रात्रीचा जो वेळ दिला जातो आपला, त्याच्यामध्ये आपण आपल्या फॅमिली मेंबर सोबत बोलू शकतो फोनवर वगैरे. फॅमिली मेंबर सोबतच बोलायचं, असं टाइमपास नका करत. आणि नंतर झोप खराब करून टाइमपास करायचा नाही असं म्हणते मी. नंतर 9वा प्रश्न आहे, 2028 ला पोलीस भरती येणार का? दादा, पोलीस भरती दरवर्षी येते आणि येईलच. 2028 ला सुद्धा पोलीस भरती येईलच. तुला जर तयारी करायची असेल तर छान तयारी कर आणि हो, सिलेक्ट हो. नंतरचा प्रश्न आहे 10वा, मला कोणी सांगितलंय की फिजिकल मध्ये रनिंगला फर्स्ट सेकंड थर्ड लाच घेतात आणि फोर्थ वाल्याला घेत नाही. हा प्रश्न एका मुलीचा आहे. मी सांगते त्या ताईचा डाऊट क्लिअर करते. मी सांगते की पोलीस भरतीला फर्स्ट सेकंड थर्ड असं काही नसतं. ती काय आपल्या रनिंगची कॉम्पिटिशन नाही की तसं काय असेल. पोलीस भरतीला कसं असतं, आपल्याला सोडतात. म्हणजे मला तरी वाटते 100 मीटरला तिघी जणीला सोडतात. आपली जी डिटेल्स असते 20 जणींची, त्यातल्या तिघीला सोडतात. 100 मीटरला तिघीला सोडतात. त्यातला आपला जो टायमिंग येतो तो टायमिंग फिक्स असतो. तो टायमिंग आपल्या लिहिलेला असतो. काय टायमिंग आहे आपल्या नावापुढे तो लिहिलेला असतो. नंतर 800ला तर 50 जण एकखट्ट्या सोडतात की धावता पण येत नाही, असं पायात पाय गुंतात असं होतं. तर 50 जणी सोडतात. त्या 50 जणीचा वेगळा वेगळा जो टाइम असतो तो टाइम लिहिलेला असतो. त्याच्यानंतर तुमचा गोडा होतो. तुमच्या सगळ्या मार्कांची टोटल होते. जेवढी टोटल आली ती तुम्हाला सांगतात. असं काही नाही की फर्स्ट सेकंड थर्ड वाल्याला घेतात. तिथं काही कॉम्पिटिशन वगैरे काही नसते. ती कॉम्पिटिशन आपल्या स्वतःची असते. आपल्याला स्वतःलाच लढायची असते आणि समोर जावं लागतं. त्याच्यामुळे त्यात आपले मार्क्स आहे, आपल्याला किती मार्क्स घ्यायचे किंवा आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे, कोणत्या इव्हेंट वगैरे सगळे इव्हेंट्स असतात. तिघी इव्हेंटमध्ये चांगले मार्क्स घेऊन नंतर तुमचा कट ऑफ लागत असतो. मार्कांनुसार किंवा तुमच्या कास्टमध्ये जेवढ्या जागा आहेत त्या जागेनुसार असा कट ऑफ लागतो मुलींचा. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम देता येते. तुम्ही जर ग्राउंडला क्वालिफाय झाले त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम देता येते. असं काही फर्स्ट सेकंड थर्ड असं काहीच पार्शियालिटी पोलीस भरतीमध्ये तरी होत नाही. आणि नंतरचा प्रश्न होता तो माझ्यासाठी होता की ताई, तू अकॅडमी लावली होती का की सेल्फ केलं होतं? यावर मी तर चला, असं होतं की मला खूप जण विचारताय आता की तू अकॅडमी लावली होती की सेल्फ केलं होतं. तर माझं चालू आहे की मला सांगायचं आहे तुम्हाला सगळं. माझं स्ट्रगल टू सक्सेसची जी स्टोरी आहे ना, तो पूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे. आणि हो, जर तुम्हाला बघायला आवडेल तर मला कमेंट नक्की करून सांगा की ताई बनव. तर मी माझा पूर्ण जो प्रवास आहे पोलीस भरतीचा किंवा आधीचा सगळं आत्तापर्यंतचा तो मी तुम्हाला सगळं सांगेल. फक्त मला कमेंट्स करा, छान छान कमेंट्स करा की ताई कर वगैरे. मी नक्की करेन. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि हो, मी माझ्या परीने जो प्रयत्न केलाय तुम्हाला सांगायचा तो चांगलाच केलाय. आणि हो, तुम्हाला आणखी पण काही डाऊट असेल तर मला कमेंट्स करा. असेच तुमचे कमेंट्स आल्या ना तर मी त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवेल. आणखी तुम्हाला जर आवडत असेल असेच व्हिडिओ तर मला सांगा, मी नक्की बनवेल. आणि हो, पोलीस भरतीवाल्यांसाठी आपला पूर्ण सपोर्ट आहे. पोलीस भरती नाही, कोणत्या पण जॉबवाल्यासाठी सपोर्ट आहे, तसं काही नाही. आणि हो, मी माझ्या परीने प्रयत्न करते. नवीन नवीन सुरुवात आहे, सांगायचा प्रयत्न करते. काही चूक वगैरे होत असेल तर थोडं ध्यानात ठेवून तुमची बहीण म्हणून हे करा. आणि हो, मेन म्हणजे तुम्हाला जर माझे ते व्हिडिओ स्ट्रगल टू सक्सेस वाले व्हिडिओ जर बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी बनवणार आहे. तुम्हाला मी माझा सगळा प्रवास सांगणार आहे. मी अकॅडमी लावली होती, नव्हती लावली, माझ्या पायाचं ऑपरेशन वगैरे मी सगळं सांगणार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.